नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजयराव खैरनार आपल्या सर्वांचं जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटर दुसाने यामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सर्वत्र जे पसरलेला त्वचा विकार आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कोड म्हणतो, पांढरे डाग म्हणतो, मॉडर्न सायन्समध्ये त्याला विटिलिगो म्हटलं जातं, ल्युकोडर्मा देखील म्हटलं जातं. आता विटिलिगो आणि ल्युकोडर्मा हे दोघं त्वचा विकारच आहेत, पांढरे डागच आहेत, परंतु त्याच्यात थोडासा फरक आपल्याला मी पुढे सांगणार आहे. आज लहानपणापासून म्हणजे लहान बाळांपासून ते अगदी वयस्क व्यक्तींपर्यंत आपल्याला सर्वत्र हे पांढरे डाग, पांढऱ्या कोडचं प्रमाण वाढताना दिसते. याची अनेक कारणं समोर येत आहेत. मॉडर्न सायन्सच्या संशोधनाअंती हे लक्षात आलं आहे की आपल्या शरीरातल्या मेलॅनोसाइट्स ज्या ठिकाणी कमी होतात, मेलॅनिनच्या ज्या कोशिका त्या कमी होतात, त्या ठिकाणी पांढरा चट्टा पडतो. आता या कमी होण्याची कारणं देखील अनेक आहेत. त्या सायन्सच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपल्या अनुवंशिकता ही सगळ्यात महत्त्वाचं एक कारण असू शकते. म्हणजे आपल्या घरामध्ये, आपल्या मागच्या पिढीमध्ये कोणाला असेल किंवा आपल्या घरात कोणाला असेल तर त्याच्यामुळे ते जीन्स सतत आपल्या पुढच्या पिढीत ट्रान्सफर होतात आणि मग त्या अनुषंगाने ते पुढच्या पिढीत होऊ शकतं. हे एक महत्त्वाचं कारण. दुसरं महत्त्वाचं, आजच्या काळामध्ये विटॅमिन्स, प्रोटीन्स, कॉपर याची शरीरातली कमतरता हे देखील कारण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पेस्टिसाईडचं सेवन आपण अनावधानाने का असेना आपण करीत आहोत. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर सर्वत्र केमिकलचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मग आपण अगदी हिरव्या पालेभाज्या असतील, फळं असतील किंवा इतर काही असेल, आपण जे आहार विहार रोजचा घेतो आहोत, या आहारामध्ये देखील पेस्टिसाईडचं प्रमाण कुठल्या ना कुठल्या प्रमाणात आपल्याला आढळतं आणि हे पेस्टिसाईड आपल्या शरीरात अनावधानाने गेल्याने याचे देखील दुष्परिणाम आपण आज पाहतो आहोत. त्यानंतर आजच्या या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे स्ट्रेस. जो ताणतणाव आपण बघतो आहोत, हा ताणतणाव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. याचं देखील एक कारण आहे. या ताणतणावाच्या अनुषंगाने स्ट्रेसच्या माध्यमातून आपल्याला अनेक विकार देखील आहेत, जडत आहेत. जसं की शुगर असेल, डायबिटीस म्हणतो त्याला आपण, BP असेल, या आजारांमध्ये देखील हा त्वचा विकार, पांढरे कोड, विटिलिगो किंवा ल्युकोडर्मा हा जास्त बळावतो. हे देखील एक महत्त्वाचं कारण त्याच्या मागे आहे. हे सगळ्या कारणमीमांसा जर आपण बघितली तर या गोष्टी आपल्याला कुठेतरी थांबवता येण्यासारख्या आहेत, टाळता येण्यासारख्या आहेत आणि या टाळून आपण या आजारातून आजारमुक्त होऊ शकतो. याचा अवेअरनेस आपल्याला आता खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. सुरुवातीला ज्या वेळेला काही वर्षापूर्वी कोणाला कोड झाला तर याला अभिशाप मानलं जायचं आणि मोजक्या लोकांना हे प्रमाण दिसायचं. परंतु आता बऱ्याच प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये म्हटलं तरी चालेल, या त्वचा विकाराचा प्रसार झपाट्याने होतो आहे. याची कारणं मी सांगितलीच अगोदर. ही सर्वत्र कारणं त्या ठिकाणी आहेत कारणं. परंतु याच्यामध्ये मॉडर्न सायन्समध्ये देखील ट्रीटमेंट उपलब्ध आहे, परंतु ती खर्चिक असू शकते किंवा ती ट्रीटमेंट एवढी हमखास रिझल्ट देऊ शकत नसेल, हे एक त्याच्यामधलं कारण असेल, किंवा आपण ती ट्रीटमेंट पूर्ण करून घेत नसतो आणि म्हणून देखील आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नसेल. अशा अनेक गोष्टी पण आहेत. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या घडीला इलेक्ट्रो होमिओपॅथी हा एक उत्तम पर्याय आपल्यासमोर आलेला आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी ही 5वी पॅथी म्हणून उदयाला येते आहे. जसं ॲलोपॅथी आहे, युनानी आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, त्याच पद्धतीने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ॲडव्हान्स इलेक्ट्रो होमिओपॅथी देखील आता 5वी पॅथी म्हणून आलेली आहे.
या इलेक्ट्रो होमिओपॅथीचा उदय जर्मनीमध्ये झाला. याचं मेडिसिन देखील जर्मनीमध्येच अवेलेबल होतं. परंतु आज आपलं भाग्य आहे की आज आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावापर्यंत आज इलेक्ट्रो होमिओपॅथीचं थेरपी, याचं मेडिसिन आज सर्वत्र उपलब्ध होतं आहे. आम्ही 2019 पासून दुसानेसारख्या ग्रामीण भागामध्ये जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना या इलेक्ट्रो होमिओपॅथिक ट्रीटमेंटने, उपचाराने रोगमुक्त करीत आहोत. यामध्ये आज आम्हाला आनंद वाटेल सांगायला की आज शेकडो पेशंट मी कोडचे, ल्युकोडर्माचे इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धतीने चांगले केलेले आहेत, रोगमुक्त केलेले आहेत. याचा पुराव्यासहित, फोटोसहित आधीचे नंतरचे आमच्याकडे उपलब्ध आहेत, आपण पाहू शकतात. मित्रांनो, इलेक्ट्रो होमिओपॅथी ही एक हर्बल थेरपी आहे. वनस्पतीचा अर्क काढून त्याचा इसेन्स तयार करून त्या इसेन्सच्या माध्यमातून त्याचं मेडिसिन बनवलं जातं आणि ते मेडिसिनचा आपण उपचार करतो. तो एक प्रकारे हर्बल उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, याचा कुठला साईड इफेक्ट देखील नाही आहे, कारण हे प्युअर हर्बल आहे, वनस्पतीचा अर्क आहे. याला अगदी लहान बालकापासून तो वयस्क व्यक्तींपर्यंत कोणीही आनंदाने आणि आवडीने घेऊ शकतं. ट्रीटमेंट अतिशय सोपी, सरळ आणि स्वस्त आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल नसल्याने याचा दुष्परिणाम नाहीच, परंतु याचे रिझल्ट मात्र हळूहळू मिळतात. आज मी जे शेकडो पेशंट ल्युकोडर्माचे, विटिलिगोचे, कोडचे जे चांगले केले आहेत, त्यांना 8 महिने, 10 महिने, 12 महिने, काही ना 2 वर्ष देखील लागलेले आहेत. मात्र तेवढा पिरियड त्यांनी रेग्युलर ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते हमखास रोगमुक्त झालेले आहे. हे याची आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आपण देखील जर कोणीही ल्युकोडर्माने, कोडने ग्रासित असाल, आपल्याला विटिलिगो झालेला असेल, घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही. हा कुठलाही प्रकारचा त्रासदायक आजार नाही, कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नाही. ही एक ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत. आता ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने जर सांगितलं तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीरातल्या ज्या मेलॅनोसाइट तयार करणाऱ्या कोशिका आहेत त्यांच्यावर अटॅक करते, त्यांना ती नष्ट करते आणि म्हणून त्या ठिकाणी पांढरा चट्टा पडतो. मग हे होण्यामागची जी कारणं आहेत ती कारणं आम्ही शोधतो, सायंटिफिक दृष्ट्या त्याचं संशोधन करतो आणि त्यावर आपण ट्रीटमेंट करतो. ही ट्रीटमेंट हर्बल आहे. त्या पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या पेशंटला काय लागणार आहे त्या पद्धतीने आम्ही त्याचं शरीराची पूर्तता करतो. त्याच्या शरीरात कॉपर, प्रोटीन्स, विटॅमिन्स कमी असतील, त्याला अजून काय दुष्परिणाम आहेत का ते सगळं संशोधन हिस्ट्रीमध्ये आम्ही घेतो, त्याची माहिती घेतो आणि त्या माहिती आणि ती सगळं संशोधन करून त्या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो. पहिल्या महिन्यात त्याचा कुठल्याही प्रकारचा रिझल्ट दिसत नाही, मात्र 3 महिन्यानंतर हमखास त्या पेशंटला रिझल्ट दिसायला लागतो आणि ज्या वेळेला त्यांना रिझल्ट दिसतो त्यावेळेला ते ही ट्रीटमेंट 100% पूर्ण करतात. आज माझ्याकडे 5 वर्षापासूनची बालकं ते 80 वर्षापर्यंतचे वयस्क व्यक्ती देखील पेशंट म्हणून आलेले आहेत. मी अगदी आनंदाने सांगेन की आज अनेक पेशंट समाधानी आहेत. इलेक्ट्रो होमिओपॅथी उपचार पद्धती सोपी, सरळ, साधी असल्यामुळे कोणीही कसंही घेऊ शकतं, स्वस्त असल्यामुळे सहज घेता येऊ शकते आणि ही एक अतिशय चांगला रिझल्ट देणारी, फास्ट रिझल्ट देणारी एक थेरपी आहे. आम्ही आज ल्युकोडर्मा, विटिलिगो याच्यावर खूप मोठ्या स्वरूपात काम केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला जर कोणाला या बाबतीत कुठलं ग्रासित असाल, त्वचा विकार असेल, पांढरे डाग असतील, कोड असेल, विटिलिगो असेल, ल्युकोडर्मा असेल, त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रो होमिओपॅथी हा उपचार, हा पर्याय आनंदाने निवडून रोगमुक्त होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही एकदा स्वतः येऊन आमच्या जिजाई इलेक्ट्रो होमिओ रिसर्च सेंटरला भेट द्या.
जर तुम्हाला तेवढ्या लांबून येणं शक्य नसेल तर आमचं वेबसाईट्स आहेत, आमचे चॅनल्स आहेत, इंस्टा फेसबुकवर आमचे जिथे इलेक्ट्रोमेव रिसर्च सेंटरच्या नावाने चॅनल्स आहेत, त्यांना आपण सबस्क्राईब करून किंवा त्यांच्या आत जाऊन आपण सर्व बघू शकता. खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्या नंबरवर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला फोटो टाकून संपर्क साधू शकता. फोनवर बोलून आपल्या शंकांचं निरसन करू शकता. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच जिजाई इलेक्ट्रोमेव रिसर्च सेंटरला भेट देऊन आपल्या शंकांचं निरसनच होईल, एवढंच नाही तर आपण आजारमुक्त देखील व्हाल अशी मी ग्वाही देतो. इलेक्ट्रोहोमिओपॅथी एक उत्तम असा उपचार पद्धती आहे. आपण तिचा उपयोग रोगमुक्ततेसाठी नक्की करावा. अजून आपल्या काही शंका कुशंका असतील त्या देखील या ठिकाणी निरसन होतील, म्हणून आपण एकदा नक्की भेट द्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि आजारमुक्त करण्याची ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इलेक्ट्रोहोमिओपॅथी.